आदित्य, कमळीच्या जाण्याची व्यवस्था केलीस ना? होय. अरे नमस्कार मिसेस काटकर, या बसा ना. सावित्री, आधी जाऊन पारू आणि मारुतीला बोलवणार. जिच्यासाठी मुलगा बघायचा आहे तिने पण बघायला पाहिजे ना. ही पारू आदित्यच्या फार मागे मागे करत होती ना. आता तिचं लग्न होणार आणि कायमची या घरातून निघून जाणार. हे समजल्यावर त्या पारूचा चेहरा कसा होतो हे सगळ्यात आधी मला बघायचे. आणि स्थळ निवडण्याचा मारुतीला सुद्धा पूर्ण हक्क आहे ना. जा पटकन बोलवणार. सावित्री थांब. आमच्या घरच्या मुलीचा म्हणजेच आपल्या ब्रँड अँबॅसिडरच्या लग्नाचा विषय सुरू आहे ना, मग तिला मान तर मिळायला पाहिजे. मी काय म्हणते, मी स्वतः जाते आणि मारुतीला आणि पारूला बोलवून आणते. हा, आलेच. बर. आई, मला ना एक अर्जंट फोन करायचा, मी आलेच. बर. दामिनी काकू ऐका ना. हो, आम्हाला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बोल. ऍक्च्युली ना तुमच्या चेहऱ्याला काहीतरी काळं लागलंय. एक मिनिट, तू हे बाहेर येऊन सांगतेस? आज सांगायला काय झालं होतं तुला? आतमध्ये मॅरेज ब्युरो वाले बसलेत ना, त्यांच्या समोर कसं सांगणार तुम्हाला, म्हणून तर इथे आले ना सांगायला. हा, मी एक काम करते, मी चटकन जाते आणि फ्रेश होऊन येते. नाहीतर लोक काय म्हणतील, एवढ्या मोठ्या घराची मालकीण आणि बेसिक मेकअप करायला सुद्धा वेळ नाही. फक्त फ्रेश नाही होत आता. आता ना थोडासा टचअप करते, बेसिक मेकअप करते आणि येते. जरा जास्त सुंदर दिसते. हा, अजून छान दिसते. आले. थँक्यू मला सांगितल्याबद्दल. हा, आले. एक मिनिट दामिनी काकू, आता परत त्यांच्या समोरून असं तोंड घेऊन कशाला जाताय? तुम्ही ना एक काम करा, तुम्ही इकडून जा मागून. हा, म्हणजे काय, डायरेक्ट रेडी होऊन मस्त त्यांच्या समोर या. मी एक काम करते, मी इथून जाते आणि तिथून येते. हा, आले. कालच मामा भाकरी टेकून गेलाय, तो त्याच्या वेगळ्या विश्वात आहे आणि आई इथे तिच्या वेगळ्या विश्वात आहे. आता जर इथे मारुती मामा आला तर काय होईल देव जाणे यार. नाही थांब, मी बघतो काहीतरी. प्रीतम, प्रियाशी गाईत कुठं निघून गेली? रिया खूप अर्जंटली गेली ना. मी जरा बघून येतो. पाहिलं मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी सेवा मी आणलेली आहे.